मला एक कळत नाही हो, बायका सुनाला माहेरी कशा सोडीत असतील भांडणं खेळून 2-2 महिने 3-3 महिने आणत नाहीत. तुम्हाला एक गंमत सांगते. काल पाहुण्याची इकडं माझी सून गेली बरं का. मग गेल्यानंतर मी ऑफिसवरून घरी गेले. मग स्वयंपाकाचा तर लय कंटाळा आला. विचार केला, म्हणलं चला फोडणीचा भात करावा, म्हणजे मसाले भात. मग फोडणीचा भात करायला गेले. मला एकतर कुठल्या वस्तू काही सापडणच गेले का, तर सगळं घरात तीच बघत होती, काहीच वस्तू सापडना. मग कशा तरी इकडून शोधून म्हणलं मसाले भात करावा. भाताला फोडणीमध्ये जिरी टाकण्यापेक्षा मी बडीशोप टाकली. बनवला मस्त, पण बडीशोप टाकली का लक्षातच नाही आलं जिरी का बडीशोप. घाईमध्ये टाकली का, तर उशीर होता ऑफिसवरनं जायला, टाकली बडीशोप. मग खायल्यानंतर त्या बडीशोपची चव पहिल्यानंतर मलाच लागली. मग परत मी पोराला म्हणलं, अरे भैया म्हणलं मी जिरी समजून बडीशोप टाकली का काय. पुन्हा सगळ्यांनी बघितलं. उपकार त्या नवऱ्याचे म्हणायचं बरं का. नाही, माझा नवरा खरंच खूप गुणवान आहे, खूप चांगला आहे. उपकार त्या नवऱ्याचे म्हणायचं. नाहीतर एखाद्या नवरीनं धुवून मोकळं केलं असतं. नाही, पहिलं होता हो रागीट स्वभाव, पण आता म्हणजे बरेपैकी म्हणजे पूर्ण शांत नाही झालेली, आणखीन पण चिडतात, पण बरेपैकी शांत राहतात. माहीत नाही का राहतात, पण आता पहिल्यासारखं नाही. तर पहिलं चापकाशिवाय मारत नव्हते. कधी आईबापाकडे घराणं करायला गेलं ना, की मी तर घराणं करतच नव्हते का, तर माझे वडील पित होते. मला वाटायचं मी माझ्या सासरच्या लोकांचं किंवा नवऱ्याचं घराणं जर आईवडिलांना सांगितलं तर उगाच आईच्या डोक्याला त्रास नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हा विचार नेहमी करायचे की मी आज माझ्या नवऱ्याचं घराणं सांगन. माझ्या माहेरचे लोक जर माझ्या नवऱ्याला काय बोलले ना, तर शेवटी मला इथं राहिला तरी इथं यावंच लागणार आहे नवऱ्याकडं. मग नवऱ्याच्या डोक्यात माझ्याविषयी राग बसल. आणि एवढंच नाही तर माझ्याविषयी बसू द्या. मला सांगा, नवरा बायकोचं भांडण कधी मिटलेलं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरा बायको किती जरी भांडले तरी एकमेकाला कधी सोडून राहत नाहीत. पण मी हे विचार करायचे की मी जर काय माहेरी सांगितलं आणि माझ्या माहेरचे लोक माझ्या नवऱ्याला जर भांडले तर उद्या आम्ही नवरा बायको एक होणार आहेत. पण माझ्या माहेरच्या लोकांशी दुश्मनी येईल ना माझ्या नवऱ्याबरोबर. म्हणून मी सहसा माझ्या नवऱ्याचं घराणं कधी मी माझ्या भावाला सांगत नव्हते, आईला सांगत नव्हते. आणि एक सांगू का गंमत कशी होती, चुकून माकून जर कधी म्हणायला गेले ना माझा नवरा असा असा करतो तसा करतो आईला, तर माझी आई सरळ सांगायची बरं का, तूच आगावाईस म्हणायची, जावाई माझा लय चांगला आहे. आणि माझ्या आईने एवढं म्हणायचं की आम्ही लय सहन केलेलं आहे, तुम्हाला कसलाच त्रास नाही तेवढा. म्हणील असं नवरे तुमच्या मनावर नाचतात, आमच्यासारखं तर असतं तर तुम्ही नांदले बी नसतेत म्हणायचं. एवढं तर नवरेचं सहनच. हाणलं मारलं तरी सुद्धा माझ्या आईचं हीच सांगणं असायचं, एवढ्या गोष्टी नवऱ्याच्या सहन कराव्याच लागतात. नवरा बायको आहेत, नवरा बायकोची घाण कुणीही काढू शकत नाही. आणि आईनं सांगायचं की काय पावसानं झोडपलं नवरेनं मारलं, कधीच वाईट मानायचं नाही. ती घरानं कधीच माहेरी सांगायचं नाही. कारण तुझा संसार आहे आणि तो तुला कसा सांभाळायचा आहे आणि कसा टिकवायचा आहे ते तू बघ. कारण तू तिकडं भांडणं करून जर माहेरी येऊन राहिलीस तर माहेर ही तुझं घर नाही. तू माहेरी येऊन 4 दिवस आम्हाला बरं वाटल, पण तुला नंतर इथं सुद्धा आमच्या बरोबर कामधंदे करावे लागणार. तुला काय आम्ही आरामात सांभाळणार नाही आणि शेवटी इथं आमची इज्जत घाई जाईल. आमच्या आईनं सरळ सांगायचं, ठीक आहे सासू बोलली ऐकून घे, काही दिवस बोलल, तिनं लय नाकाबोटानं कमवलेलं असते. ही शब्द आमच्या आईचे असायचे. सासरा बोलला बोलू दे, तुझा बाप नव्हता का बोलत. असतंय, दिराचा असतो हट्टीपणा, सहन करावाच लागतो. ही माझ्या आईची शिकवण होती ना. त्यामुळं नवरीनं किती जरी काय म्हणला आणि त्रास दिला ना, तर आमच्या आईनं, माझ्या वडिलाचं तर वडील पित होते हो, पण गुण सांगावं तेवढं कमीच म्हणायचं. माझ्या वडिलांनी माझ्या सासरी कधीच तोंड घातलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं लग्न झालं तसं मरेपर्यंत माझे वडील जास्तीत जास्त 4-5 वेळाच माझ्या सासरी आले असतील. त्याचं कारण असं आहे ना की माझे वडील म्हणायचे जावयाच्या घरचं पाणी पिणं सुद्धा चांगलं नाही. नवरा बायकोचे किती बी भांडणं झाले, सासरच्या लोकांशी माझे वाद झाले, तरी माझे वडील कधीही विचारायला आले नाहीत माझ्या सासरी की माझ्या मुलीला का त्रास करताय, कधीच नाही. एखाद्या वेळा आईनं विचारायची तरी, पण ती बी विचारताना भांडायची नाही, समजूतपणानं विचारायची, का हो असं करताय, तिला काय चुकतंय का. मग माझ्या नवरीनं ढिगभर गारानं आईला सांगायचं, ढिगभर गारानं आईनं मलाच झापायचं. ॲडजस्ट करून घे, हीच शब्द माझ्या आईची असायची. ॲडजस्ट करून घेतलीच पाहिजे बाईच्या जातीनं, घेतलीच पाहिजे. आणि आत्ताच्या पुरींना खरंच काय कामं नाही तो. आम्हाला शेतातलं मरमर काशा दसकटं इचून पिरणीन खुरपणं एवढं करून संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, चुलीवर. आणि कसं आत्ताच्या पुरीला गॅस शेगड्या सगळ्या सोयी आहेत, तरी 4 दामटे करायचे म्हणलं तरी ह्यांच्या मुळावर येतो. काकाला लिकरू, डोक्यावर टोपलं,
परत टोपलेवरती सरपणाचा भारा, एवढं सगळं असावं लागायचं आणि आणावंच लागायचं रोज. पाऊस पाणी काही असू द्या, कमरे इतक्या चिखलातून चलत यावं लागायचं काष्टा घालून. ही परिस्थितीतून मी आलेली आहे, ह्या परिस्थितीतून मी आलेली आहे. मी हे सगळं अनुभवलेलं आहे, सगळं कष्ट केलेलं आहे.